Very good evening to all. Today, in the second session of the day, we are going to learn something about simple past tense. साधा भूतकाळ वरती हेडिंग टाका. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. चला, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ लिहिलंय का? हो. राईट मॅम. बघा आता चला, स्क्रीन तुमच्या सोबत शेअर होते. राईट. बघा, सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कशासाठी होतो तो लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने. इंग्रजी आणि मराठी दोन्हीही उपयोग लिहून घ्या ताई, म्हणजे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके. लिहून झालं की हो. सांगा ताई मला. हो, झालं सर. राईट. ओके. बघा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपलं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. जसं गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, सिंग, सॅंग, संग, रिंग, रँग, रन. तुमच्यासोबत क्रियापदाचं एक पुस्तक मी शेअर केलं होतं, बरोबर आहे? हो सर. शब्दांची दुनिया नावाचं एक पुस्तक, त्यामध्ये तिन्ही क्रियापदांची रूपं दिलेली आहेत. त्यामध्ये जे सेकंड फॉर्म दिलेला असतो तो आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये होकारार्थी वाक्यामध्ये वापरावा लागतो. बघा, सिंपल पास्ट टेन्सचा लॉजिकल उपयोग काय? जी क्रिया पूर्ण झाली व तिचा परिणाम देखील संपला अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करतो. जी क्रिया पण संपली आणि ज्याचा परिणाम पण संपला. When the action and the effect of the action both are getting finished. फॉर एक्झाम्पल, काल मी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ली, त्याचा परिणाम संपला. सिंपल पास्ट टेन्स. मी 10वीची परीक्षा दिली 1993, 94, 98 ला. ती परीक्षा दिली, त्याचा परिणाम संपला. मग ज्या गोष्टी घडल्या व त्याचा परिणाम संपला असं दाखवायचं असतं, त्याला आपण सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य म्हणतो. कशाचं वाक्य म्हणतो?
सिम्पल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट. राईट मॅम. आता बघा पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. हे एक वाक्य दिलेलं आहे विथ स्ट्रक्चर, ते पण लिहून घ्या. दोन्ही वाक्य लिहून घ्या. येस सर. राईट मॅडम. झाले लिहून? हो झालं. बघा सिम्पल पास्ट टेन्स मध्ये पहिलं जे वाक्य असतं म्हणजे होकारार्थी वाक्य जे असतं ना, त्यामध्ये आपण फक्त दुसरं रूप लावतो. पण निगेटिव्ह आणि क्वेश्चन करत असताना आपण कधीही दुसरं रूप लावत नाही, तिथे पहिलंच रूप वापरतो, कारण ऑलरेडी डीड वापरलेलं असतं. आलंय लक्षात? हो. राईट. बघा मी गाणं गायलं, आय सॅंग अ सॉन्ग. इथं दुसरं रूप वापरलंय आपण, पण मी गाणं गायलं नाही, आय डिड नॉट सिंग अ सॉन्ग, कारण डिड नॉट नंतर किंवा डिडंट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लागतं. आणि क्वेश्चन करत असताना देखील डीड सुरुवातीला वापरतो, म्हणून त्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप घेतलं जातं. डिड आय सिंग अ सॉन्ग, डिड ही राईट अ लेटर. या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करत असतो. राईट मॅडम? येस येस. जसं की आता बाजूला दिले बघा, ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिलं, पहिले दुसरं रूप लावलं. पण निगेटिव्ह करताना ही डिड नॉट राईट अ लेटर आणि डिड ही राईट अ लेटर या पद्धतीने वापर केला जातो. ओके मॅम? ओके सर. ठीक आहे, फाईन. थँक्यू व्हेरी मच. बघा आता या संदर्भातली एक चालू मध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज पण पाठवतोय मॅडम. याला कारण आहे की या संदर्भातली जर एक्सरसाइज आपली प्रॉपर झाली तर आपण खूप चांगल्या पद्धतीने वाक्यरचनाचा प्रॅक्टिस करू शकू, आपल्याला त्याचा फायदा होईल त्या पद्धतीने. आपल्या ग्रुपवरती मी इमिजिएट तुम्हाला एक एक्सरसाइज पण शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. पण आज प्रॅक्टिस करा बरं का याची, नाही तर काय होईल, मी एक्सरसाइज देतोय, व्हिडिओ पाठवतोय, पण मग त्याच्यावर होणं पण तेवढंच गरजेचं आहे. फाईन. आता काही वाक्य विचारण्याचा प्रयत्न करतोय ताई मी. तुम्हाला जर दुसरं रूप आठवत असेल तर सांगा, नसेल तर मी तुम्हाला क्लिअर करून देतो की दुसरं रूप नेमकं काय आहे ते. ठीक आहे?
चला, तो तिथे गेला. सांगा बरं कसं येईल? ही गोइंग. गोचा सेकंड फॉर्म काय आहे माहिती तुम्हाला? गो नाही सर. गोचा सेकंड फॉर्म असतो वेंट. काय असतो? वेंट. वेंट. ही वेंट देअर असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ही वेंट देअर. आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला 2 एक्सरसाइज पाठवलेल्या होत्या का त्या? बघा बरं, सिंपल माझ्यामध्ये क्रियापदांच्या लिस्ट तुम्हाला पाठवलेल्या असतील. प्रतीक्षा मॅम, L1B2 ला आहे ना, बेसिक क्रियापदांची लिस्ट टाकून द्या बरं. L1B2 बेसिक क्रियापदांच्या लिस्ट मॅडम पाठवतायत. ती लिस्ट तुमच्यासमोर ओपन करा आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. तुम्हाला हे लक्षात आलं का? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टला जर आपण कम्पेअर केलं मॅडम, तर काय लक्षात येईल हा. आपल्याला? आपल्याला हे लक्षात येईल की हो, सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डूडच वापरत होतो, सिंपल पास्ट मध्ये डीड वापरायला लागलोय. सिंपल प्रेझेंट मध्ये आपण पहिलं रूप वापरत होतो, इथं सिंपल पास्ट टेन्स मध्ये पहिल्या होकारार्थी वाक्याला सेकंड रूप लावा लागतंय. हे छोटे छोटे बदल आपल्याला त्यामध्ये लक्षात येतात त्यामध्ये. ठीक आहे. पुढचं वाक्य मॅडम, मी Yes. क्रिकेट खेळलो. सांगा बरं कसं येईल? मी क्रिकेट खेळलो. तर हे दुसरे रूपच माहित नाहीत मला. हा, आता आपल्याला त्या क्रियापदांचा थोडा थोडा अभ्यास करावा लागेल. चला ठीक आहे, काय हरकत हो. नाही. बघा मॅडमने तुम्हाला शीट पाठवली, ओपन करा मोबाईल मध्ये. दोन नंबर वाली शीट ओपन करा, 2 नंबर वाली. हा, व्हिडिओ बंद झाला तर होऊ द्या, काय हरकत नाही तुमचा. बघा, आली का शीट तुम्हाला? तो सीट आलेली दिसते. हा, बघा आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय काय वापरता बघा. गोचं काय होतं? वेंट होतं. कमचं काय होतं? केम होतं. प्लेचं काय होतं? प्लेड होतं. टॉकचं काय होतं? टॉक्ट होतं. या पद्धतीने त्याला पहिले आणि दुसरे रूप पाठवले जातात. बघा, तुम्हाला आले का L1B2 मध्ये आपल्या बॅचला? हो, आले सर, आले. हा, राईट मॅडम. हा, त्याच्यामध्ये बघून उत्तर देऊ शकता? हो सर, ट्राय. आय विल ट्राय. हो, ओके, यू कॅन ट्राय मॅम, शुअरली दॅट यू कॅन ट्राय. येस. बघा, मी क्रिकेट खेळलो. सांगा कसं येईल? आय प्लेड. आय प्लेड क्रिकेट. अगदी बरोबर आहे. नेक्स्ट, मी गाणं ऐकलं. आय आय सॉन्ग. आय लिसन. आय आय लिसन सॉन्ग. राईट, ओके. त्याच्यानंतर अं, रवीने पेन दिला. रवीने पेन दिला. रवीने पेन दिला. रवी गेव पेन. रवी गेव पेन. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला सेकंड फॉर्म पण माहिती असणं गरजेचे आहे मॅडम. राईट? आलं ओके लक्षात? सर. ठीक आहे, चालेल, काही हरकत हो. नाही मॅडम. हळूहळू तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सची जी एक्सरसाइज पाठवली तिला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके. ओके. राईट. आता मी ओके सर. जनरल कम्युनिकेशनची अजून 5 वाक्य तुमच्यासोबत आज शेअर करतोय पुढच्या सेशन मध्ये.